नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या भागात आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे दुष्यंत त्याच्या वडिलांशी म्हणजे आढळरावांशी बोलताना सांगतो की आपल्याकडे एक नवीन ऑफर आली आहे आपल्या डेअरीसाठी. ती ऑफर जर आपण स्वीकारली तर ती खूपच चांगली ठरेल, आपल्यासाठी फायद्याची ठरेल, कारण आत्तापर्यंत खूपच लॉसमध्ये आपली डेअरी गेलेली. तर त्याचे वडील त्याला म्हणतात की सगळं कागदपत्र सगळं काय तुलाच ठाऊक, तूच सगळं हे शेवटचंपर्यंत सांभाळतूच असं म्हणत असतात. बोलणं त्यांचं दोघांचं चालू असतं. सगळेजण गप्पा गोष्टी ऐकत असतात. आता कृष्ण सगळ्यांना जेवायला वाढते. जेवायला वाढल्यानंतर मग तीही स्वतःला ताट घेऊन दुष्यंतच्या बाजूला बसते. तर इथे पूजा तिला पाहून म्हणते, तू तर वाढायला उभी होतीस ना, तू बसलीस का? तर तिचं म्हणणं असतं, तू नोकरांसोबत जेवायचं आणि तू आमचं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर त्यांच्यासोबत बसायचं, तेही खाली मांडी घालून आमच्यासोबत टेबलवर जेवायला बसायचं नाही, कारण आम्ही ह्या घरचे मेन आहोत आणि तू नोकरांच्या बराबरीत बसली तरी चालेल, कारण तू सावत्र आहे. असं सगळं बोलत असताना इथून आपल्या कृष्णाच्या डोळ्यातनं टपटप पाणी खाली पडायला लागतं. तिला फार वाईट वाटतं. इथे मात्र मैनावती बाजू घेते आणि मैनावती म्हणू लागते की तू जे बोलते ना ते फार चुकीचं आहे. तू जशी सून आहे ना ह्या घरची, तशी कृष्णा पण ह्या घरची सून आहे. तर तिने का खाली बसायचं आणि नंतरच का बसायचं? सगळ्यांसोबतच बसेल ना ती पण. आता तिचं म्हणणं असतं की सावत्र आहे, मग तू आमच्यासोबत बसायचं नाही. ती तिचाच घोडा हाकायला तयार. ती तिच्या पद्धतीने इथे कृष्णाला जसं वाटेल तसं अपमानित करत असते. कृष्णा ते सगळं ऐकत असते आणि आता आढळराव इतके जोरात ओरडतात की बस बस झालं. इथून पुढे मी तुला एक गोष्ट सांगून ठेवतो की इथे कृष्णाचा अपमान सहन होणार नाही. सगळेजण आता आढळरावांकडे पाहू लागतात. आढळराव बोलत आहेत, सगळेजण ऐकत आहेत. आढळराव आता प्रामाणिकपणे थोरल्या सुनबाईंना म्हणू लागतात की हे बघा सुनबाई, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला बहुतेक सगळ्यांची ओळख व्यवस्थित सांगितलेली नसेल, तर आज मी तुम्हाला नव्याने आमच्या घरातल्यांची सगळ्यांची ओळख करून देते बरं का. तर आता इथे पूजा डोळे फाडून मोठे डोळे करून सासऱ्याकडे पाहत असते, नजरेला नजर देऊन. तर इथे आढळराव सांगत असतात की तुमच्या नवऱ्याने तुम्हाला एक गोष्ट ठणठणीत सांगितलेली नसेल तर ती त्यांनी सांगावी आणि मी माझ्या पद्धतीने तुमची ओळख करून देतो सगळ्यांना. मी आहे आढळराव पाटील, ह्या घराचा हेड तुमच्या भाषेमध्ये, सगळ्यात मेन पहिला कर्ता पुरुष. आणि माझी जी मुलं आहे तो पहिला मुलगा समर आणि दुसरा मुलगा हा दुष्यंत आहे. दुष्यंत आणि तुझं कसे आणि कशासाठी नाते होते, संबंध होते आणि कशी ओळख होती हे तुलाच माहिती. तरी पण मी तुला ओळख म्हणून सांगतो की समर चाल धाकटा भाऊ म्हणून आम्ही दुष्यंतला या घरात ओळखतो. तर तू पण तीच ओळख ठेवायची. त्यांना ए दुष्यंत अशी हाक मारायची नाही. तुझ्या नवऱ्याला विचारून घे. घरात रीतीभाती तुला पाळायची फार हौस आहे, तर रीतीभातीप्रमाणे दिराला अहो दुष्यंत अशी हाक मारायची बरं. आणि राहिला विषय कृष्णाचा, तर ती त्याची बायको आहे, ती माझी धाकटी सून आहे. ती तुझी सावत्र असेल पण माझी सावत्र नाही आहे. माझ्यासाठी जसा पहिला मुलगा आणि त्याची थोरली सूनबाई म्हणजे तू, तसंच मला धाकटा मुलगा आणि त्याची धाकटी सूनबाई म्हणजे कृष्णा. हे सगळं डोक्यामध्ये एकदम फिट्टम फाट फिक्स करून घ्यायचं. तुमच्या नवऱ्यालाही सांगा, हवं तर त्यांच्याकडनं पुन्हा एकदा नव्याने ओळखही करून घ्या बरं का. समर व्यवस्थित ओळख सांग तिला. आणि राहिला विषय दरवेळेला नोकर नोकर म्हणून हे नोकर म्हणजे काही माणसं नसतात. त्यांना काही 4 पाय असतात की 10 हात असतात. त्यांनाही मन आहे, तन आहे, त्यांनाही मान आहे. आणि ते काही आपल्याकडे राबताय म्हणजे ते काही गुरंढोरं नाही, तेही माणसं आहे. त्यांना पण मान या घरात दिला जातो. त्यामुळे प्रत्येक वेळेला नोकर अशी तुलना करायची नाही किंवा असं बोलायचंच नाही. शक्यतो तुमच्या तोंडून हा शब्द नोकर हा मला ऐकायला आला नाही पाहिजे. नाहीतर पुढचे निर्णय घ्यायला मी पण समर्थ आहे. कुणाला कुठल्या स्थानावर ठेवायचं आणि कुठल्या नाही हे जसं हक्काने तुम्हाला कळतं ना, तसे हक्क माझ्याकडे पण आहे. मी त्या हक्कांचा वापर करून कुणाला कुठे ठेवायचं, कसं टाकायचं, कसं घ्यायचं हे मी ठरवू शकतो बरं. तर इथून पुढे सगळ्यांशी अदबेने वागायचं, अदबेने बोलायचं. शब्द वापरताना जरा कठीण नाही वापरायचे, सौम्य वापरायचे. कारण कृष्णा ही माझी मुलगी आहे. ह्या घराची सून जरी असली तर सगळ्यात पहिली ती मुलगी आहे. तिने हे घर जोडण्याचा प्रयत्न केला. तिने प्रत्येक माणसाला माझ्याजवळ आणले. अगदी तुझा तो नवरा आहे ना, तो समर, तो कुठे होता आणि कसा होता आणि त्याला कसंही हिने घरात आणलं आहे, मान मिळवून दिला आहे. आणि त्याने त्याने तो मान मिळवला तोही कृष्णामुळे. आणि तुम्ही थोरल्या बनून या घरात फिरतायत ना, तेही कृष्णामुळे. तिचे उपकार विसरायचे नाही बरं. कान टोचून सांगतो वाटलं तर तुमचे थोरलेपणाचा आव जो तुम्ही घेऊन फिरताय तो फक्त कृष्णाचे उपकार म्हणून. कृष्णा माझ्यासाठी खूप आहे. ती माझी सून कमी आणि मुलगीच जास्त आहे. तिने हे सगळं घर सावरलं, प्रत्येकाला सावरलं, सगळ्यांना एकत्र ठेवण्याची क्षमता तिच्यामध्ये.
आणि तिचा दरवेळेला होत असणारा अपमान मला सहन होणार नाही, नाही तर पुढे निर्णय घ्यायला मी माझा समर्थ आहे. आणि राहिला विषय, इथून पुढे कोणी काय करायचं काय नाही ते ठरवायला मी इथे जिवंत आहे. त्याच्यामुळे तुम्ही रीतीभातींची बात करत असाल तर रीतीभातींप्रमाणे मीही वागेल आणि मग त्याप्रमाणे मग सगळी झळ सोसायची पण बरं का. येथे व्यवस्थितपणे समरला आणि पूजाला ठासल अशा शब्दामध्ये आढळरावांनी चांगलीच दम दिलेला आहे आपण म्हणू शकतो. आणि समर मात्र आता एक शब्दही बोलत नाही. बाप जे सांगतोय ते सगळं ऐकून घेतोय आणि हे सगळं ऐकत असताना तो मान खाली घालून बसलेला असतो. पण पूजा मात्र डोळे वट्टारून नजरेला नजर सासऱ्यांना देत असते. तिचा झालेला अपमान तिला सहन होत नसतो तरी तो सहन करून बसलेली असते. आढळरावांनी इथे कृष्णाचा कौतुक, कृष्णाचा मान सगळं काही जपायला सांगितले. कृष्णाला काहीही कोणी बोललेलं सहन होणार नाही हेही सांगितलेलं असतं. आणि पूजा मात्र हे सगळं ऐकत असताना तिच्या मनामध्ये खरं तर इतका संताप, इतका राग असतो. आता तिला तो राग व्यक्त करता इथे येत नसतो, कारण इथे आढळराव प्रमुख आहे घरचे, सगळं काही त्यांच्या ताब्यात आहे. त्याच्यामुळे त्यांनी जर काही निर्णय घेतला तर एका मिनटात त्याचं नव्हतं होतं ना, तसं एका मिनटात घरातनं काढायला त्यांना वेळ लागणार नाही. ज्या अटीतटीच्या भाषा, ज्या काही अटी शर्ती, ज्या काही तुमचे मानपान रीतभात जे काही लावून तुम्ही ह्या घरात वावरताय आणि रोबाब ठोकताय ना, तोही कमी करायचं बरं, अशी आढळरावांनी दिलेली धमकी ऐकून पूजाचा मात्र संताप होत असतो. तळपायाची आग मस्तकात जात असते. आता मात्र आढळराव सांगतात की आपलं बोलणं आणि आपलं समजवणं संपलेलं आहे. तर आता आपण जेवणाच्या टेबल बसलो आहे तर सगळेजण आपल्या मनापासून जेवण करून घेऊया. कसं म्हणजे आपण पोटात 2 घास घातले की म्हणजे टेन्शन नाही. आणि राहिलं काय बोलणं बाकी असेल तर आपण ते व्यवस्थितपणे नंतर वाटलं तर बोलूया. कुणाला माझ्याशी बोलायचं असलं काही विषयावरती तर माझ्याजवळ कधीही या, मी कधीही तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल अशा शब्दातच सांगतो. आणि आत्ता माझं बोलणं संपवतो. सगळ्यांनी 2-2, 4-4 घास आपापल्या पोटामध्ये खाऊन घ्या. आणि इथून पुढे मला कसल्याही प्रकारचा वाद तंटा ह्या घरामध्ये झालेला अजिबात चालणार नाही, असंही इथे आढळरावांनी ठणकवलेलं असतं. आता हे सगळं ऐकून खरं तर कृष्णाला खूप छान वाटतं की आज इतक्या दिवसांनी का होईना आढळरावांनी तिची बाजू घेतली, आढळरावांनी समोरच्याला गार पाडले. आणि हे सगळं मात्र आता बाकी समर आणि पूजाला ठसलेलं असतं. त्यांच्या कामात अडथळा आला आहे. आता ते कुठल्या हेतून हे सगळं करत होते ते हेतूच बाजूला राहून गेलं ना. आता पूजा पाहतोय की आपण फार संतापलेली असते, फेकझोक करायला सुरुवात तिने खोलीत आल्याला केलेली असते. तर इथे थंड राहा आणि थंडाईने वाग. तुझा जो हा अतिराग आहे ना पूजा, हा तुला घेऊन बुडेल आणि तुझं सगळं ठेवल्या ठिकाणी राहून जाईल. इथून पुढे विचार करून बोलायचं. आणि कृष्णाचा एका लिमिटपर्यंतच अपमान सगळेजण सहन करणार होते. तू लिमिट क्रॉस करायला नको होती, तू लिमिटच्या बाहेरच सगळं केलं. म्हणून आता बाबांनी आपल्याला अशी धमकी दिली. तर इथे मी लिमिटमध्ये राहायला आलेली नाही, मला काय करायचं ते मी पाहील. आणि तो तुझा म्हातारडा थेरडा बाप आहे ना, त्याला तू समजून सांगितलंसुद्धा नाही, माझ्या बाजूने एक शब्द बोलला नाही, त्याच्यासमोर मूग गिळून गप बसला होता. पण त्या थेरड्याचं मी ऐकणार नाही बरं, अशा शब्दामध्ये पूजा बोलत असते. आणि हा निर्लज्ज ते सगळं काही ऐकत असतो. आपल्या बापाला ही बाई अशी बोलते आणि तो ऐकतोय खुशाल. चला आता रात्र तर गेली, दिवस उजळला, सकाळ झाली, कामाला लागा आपल्या. तर इथे पुन्हा एकदा काही गोष्टी समर आपल्या वडिलांना दूध डेअरीच्या समजून सांगत असतो की आपल्याला काय काय चेंजेस करायला हवे. 3 महिन्यात झालेला लॉस आपल्याला भरून काढण्यासाठी. तर तो इंग्लिशमधले काही शब्द बोलतो, तर ते शब्द आता इंग्लिशमधनं बोलत असताना ह्या समरला काही कळत नाही. तर समर पुन्हा म्हणजे काय असं बोलून विचारून हे करत असतो. तर आपला समोर व्यवस्थित त्याला मराठी भाषेत समजेल अशा भाषेतच समजावून सांगत असतो बरं. आणि इथे आपली कृष्णा सकाळी सकाळी धावपळ करताना दिसते. तिला घाई झालेली आहे पूजेची, कारण सत्यनारायण पूजेसाठी जे लागणार ते सगळे साहित्याची लिस्ट तिने बनवलेली असते. माधवकडे ती लिस्ट देऊन आता ती त्याला सगळं सामान व्यवस्थित आणा, पैसेही दिलेले असतात. आणि बिलामध्ये ते सगळे पैसे लावल्यानंतर काय काय करायचं ते सगळं ती सांगते. तर इथे आपला माधव म्हणू लागतो की वहिनी साहेब तुम्ही ना झाक अशी इंग्रजी बोलायला लागलात बघा. तर ती म्हणते हो ना, मग तुम्ही पण आजपासून माझ्यासोबत नाईट स्कूलला चला, तिथे छान इंग्रजी शिकवतात, तुम्ही पण शिकाल. आता पूजा त्याच वेळेला बाहेर येते. पूजा खानाखुणा करून
समरला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. आढळरावांना ते दिसत असतं. आढळराव मात्र डिस्टर्ब होऊ लागतात. तिला नेमकं काय सांगायचं आहे हे तिला जाऊन नीट तिकडे जाऊन विचार, इथेच काय खाणाखुणं करते, आम्ही काम करतोय तर तू निघ इथून, असं समरला सांगून इथे आढळरावांनी काढून दिलेलं असतं. पूजा मात्र म्हणते, बिनडोक, तुला खरंच कळत नाही का काही, तू मुद्दाम करतोय. तर तो म्हणतो, म्हणजे काय? तर ती म्हणू लागते की तुला कळत कसं नाही, बघ ही कृष्णा घरभर काम करते, जणू काय मीच सगळी कामाची, तिच्याशिवाय इथे पान हलत नाही. तो दुष्यंत त्याचं शेतामध्ये, आपल्या डेअरीमध्ये, कारखान्यामध्ये सगळीकडे लक्ष आहे, त्याच्याशिवाय कुठेच पान पण हलत नाही. मग तू काय काम करतोय, तुझ्या हाती काय आहे, तुझ्या वाचून तू कुठलंच काम अडत नाही. मग तुला कळायला पाहिजे ना, सगळ्या कामांची जबाबदारी घ्यायला पाहिजे तू पण. आणि आपण अशी कामं करूनच मग आपण आढळरावांच्या नजरेत येऊ. आणि हे दोघांचं स्थान त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते स्थान आपण स्वतः मिळवलं ना, मग ते दोघांचं स्थान जाईल आणि मग आपल्याला हवं ते बाबांकडनं काढता येईल. तर आपल्याला आजपासूनच नाटकं करायला सुरुवात करायला हवी. म्हणजे कसं, तू फॅक्टरीची आणि शेतातली कामं काय काय करायची ती सगळी बघून घे, आणि मी घरातली काय करायची ते मी पाहते. म्हणजे कसं सगळं काय आपल्या दोघांच्या ताब्यात येईल. आता हे सगळं समजवल्यानंतर पूजाने मग हळूहळू समोरच्या डोक्यामध्ये फरक पडायला लागला आहे. म्हणजे त्याला पण कळायला लागलं काहीतरी काम केलं तरच आपण कुणाची तरी नजरेत येऊ आणि आपल्याला हवं तो आपला हेतू साध्य करून घेता येईल. इथे पूजाने त्याला प्लॅन सांगायला सुरुवात केलेली आहे. आता इकडे आपल्याला हे पाहायला मिळेल की आपली कृष्णा फारच गडबडी गोंधळमध्ये राहते. तिला ना खूप घाई झाली आहे, कारण गुरुजींनी सांगितलं आहे की मला 2 ठिकाणी पूजेला जायचं आहे, तर मला तुमच्या घरची पूजा आटपून लवकरात लवकर दुसरीकडे जायचं आहे. तर पूजा तुम्ही लवकर सुरू करा, सगळं सामान वगैरे व्यवस्थित आणून ठेवा. तर ती सगळी तयारी गुरुजी येण्या अगोदर करून ठेवत असते. आता गुरुजी येतील मग घाई गडबड होऊन जाईल म्हणून ती धावपळ करत असते. तितक्यातच आपला दुष्यंत तिला थांबवतो म्हणतो, अगं सगळ्यांसाठी वेळ देते, तू माझ्यासाठी वेळ देत नाही. वेळ द्यायचा म्हणजे नक्की काय करायचं? तर इथे कृष्णाला दुष्यंत सांगू लागतो की आपल्या घरात आपलं लग्न होऊन किती दिवस झाले आणि मग आता आपणच विचार करायला हवा ना, आपल्या घरात काहीतरी गडबड गोंधळ व्हायला हवा. कसे छोटे छोटे आपले म्हणजे छोटे छोटे मुलं असे घरभर फिरायला हवी. तुला नाही वाटत का? सारखं कोणीतरी म्हटलं तरच कळणार का? कोणी म्हणत नाही, आपण पण मनावर घेत नाही. आपल्याला काहीतरी मुलं बाळा राहिली म्हणजे आपल्याला पण विरंगुळा राहील. तर इथे विरंगुळ्याची काय गरज एवढे कामं असताना, असं कृष्ण म्हणते. तर दुष्यंत तिला थांबताम म्हणू लागतो, तर ती पटकन तिथून पळ काढते. आता आपल्याला हे पाहायला मिळेल की ह्या दोघांमधलं बोलणं थोडक्यात आपल्या बाळजाबाईच्या कानावर पडलेलं असतं. बाळजाबाईला पण खरंच आता ह्या गोष्टीची उत्सुकता लागलेलीच आहे. तर आता सुनेशी काय बोलायचं, तर सगळ्या गोष्टी काय जागच्या जागी आहे की नाही म्हणून सून पाहू लागते. तर इथे बाळजाबाई म्हणते की तुझी सगळी कामं मी करून ठेवली आहे आणि अजून काय असेल तर तीही मी करून देत जाईल, पण आता तुम्ही घरात गडबड गोंधळ घालण्याबद्दल विचार करा. तर इथे बाळजाबाईंना आपली कृष्ण म्हणते, म्हणजे तुम्ही आमचं दोघांचं बोलणं ऐकलं का? तर ती म्हणू लागते, ऐकायला कशाला हवं, माझ्या कानावर पडलं आणि आपल्याकडं भिंतींना पण कान आहे माहिती आहे ना, आणि मला आवडेल बुवा हा गडबड गोंधळ सगळं सावरायला आणि सांभाळायला. अजून मी खमकी आहे बरं, तुम्ही तुमचा विचार करायला हवा. तर इथे बाळजाबाईंना कृष्णा म्हणते, हो करते विचार, अगोदर सत्यनारायणची पूजा तर करण्याचा जो घाट घातला आहे तो पूर्ण होऊ दे. मग बाळजाबाई पण हसते, ती पण हसते आणि ही लाजून झालेली आपली कृष्णा तिथून पळून जाऊ लागते. तर इथे बाळजाबाई तिला म्हणते, जाऊ नको, आधी सत्यनारायणच्या इथली पूजेचा घाट घातला आहे तो आवर, आणि आज जी पूजा होणार आहे त्या पूजेचा जो प्रसाद बनवायचा आहे तोही तूच बनव, आणि ते सगळं झाल्यानंतर छान आपली तयारी करून ये बरं. आणि दोघींमधला खूप छान संवाद आपल्याला इथे पाहायला मिळणार. तर आता हे तिसरे साहेब बरं का, आपले जयवंत पाटील, रांगडे पाटील. आता जयवंत पाटील आपल्याला थोडेसे नशेतच दिसणार इथून पुढे, कारण ते मजनू झाले ना एकतर्फी प्रेमामध्ये. पूजाने धोका दिला आहे, समरशी लग्न केलं आहे. आता हा मजनू बुवा कंटिन्यू दारू पितो आहे, त्याच्या आईला त्याची कीव यायला लागली आहे. त्या मुलीच्या नादीला लागून तू काय सतत दारू पित असतो, स्वतःची काळजी घे, अशी काळजी आता आई दाखवू लागली आहे. आणि मुलाला सांगू लागली की प्लीज ह्या सगळ्यातनं बाहेर पड, तिच्यामध्ये अडकू नको. ती बघ कसं संसार थाटून बसली आहे, संसार करते, आणि तू काय करतोय, दारू ढोसून स्वतःचं शरीर खराब करण्याचा प्रयत्न चालला आहे तुझा. तुला समजत कसं नाही आहे? तू ह्या सगळ्या गोष्टीचा विचार सोडून दे, मागं टाक आता ह्या सगळ्या गोष्टी. ती पूजा आपल्या घरात डोक्यावर नाचायला पण आली आहे, ते पण तुझ्याच भावाची बायको बनून. आता किती दिवस तिचा विचार करणार आहेस तू? तर इथे समर म्हणतो, हे सगळं तुमच्यामुळेच झालं, ती माझी बायको असती नाही तर तुम्ही मला तिच्याशी लग्न करू दिलं नाही, त्याच्यामुळेच असं झालं, मी चाललो, असं म्हणत तो घराबाहेर पडलेला असतो.
आपली कृष्णा इथे सगळी छान आपली तयारी केलेली असते सत्यनारायण पूजेची. आणि दुष्यंत मात्र हे सगळं पाहत असतो, त्याला यातलं काही पटत नाही. तर इथे कृष्णा सगळी पटापट तयारी करते, सगळं करते. आणि त्याच्यानंतर तितक्यात गुरुजी येतात. गुरुजी आलेले पाहिल्यानंतर तर आता बोलवायला जायचं का समरला, तर कृष्णा म्हणते मी जाऊन तिला बोलवून आणते. आपली बाळजाबाई म्हणते काही गरज नाही, पुन्हा एकदा ती तुला काहीतरी म्हणणार, तुझा अपमान करणार, येतील ते आपोआप, त्यांची पूजा आहे ना, येतील. तर इथे गुरुजींचा गुरुजींकडनं आशीर्वाद आपले दुष्यंताने कृष्ण मागू लागतात आणि त्यांना खूप छान आशीर्वाद देतात गुरुजी, की अष्टपुत्र सौभाग्यवती भव, यशस्वी भव. बरं, आता हा आशीर्वादसुद्धा सहन झाला नाही या पूजेला. ब्राह्मणालासुद्धा सोडलं नाही टॉन्ट मारायला. गुरुजींना ती म्हणते आमची पूजा आहे, आम्हाला आशीर्वादाची गरज आहे, तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचं सोडून बाकीच्यांना काय देत आहे. तर गुरुजी मात्र म्हणतात जो मला नमस्कार करेल त्याला तर मी आशीर्वाद नक्कीच देणार. मग इथे आता ती आशीर्वाद मागायला खाली वागते, आशीर्वाद मिळवते जबरदस्तीने का होईना. मग पूजेला सुरुवात करण्या अगोदर इथे कौतुकाने गुरुजी म्हणू लागतात की कृष्णा खरंच तू खूप सुंदरशी तयारी करून ठेवली आहे, सगळं जागच्या जागी ठेवल्या ठिकाणी. मला पूजेला जास्त वेळच लागणार नाही, तुला मी फक्त थोडी करून ठेव म्हटलो, तू बरोबर सगळं काही करून ठेवले. मला तुझं खरंच कौतुक वाटतं. ह्या गावची सरपंच तू, तुझ्या मागे कामाचा व्याप किती, एवढं सगळं असताना घरचंही सगळं तू सावरते. ते कौतुक ऐकून समर आणि आपल्या पूजेच्या तोंडावरचं जे तेज असतं तेच नाहीसं झालेलं आपल्याला पाहायला मिळणार. जयवंत पाटील, बेवडे पाटील निघाले सवारी घेऊन आपली आणि पडलेले असतात वाटेमध्ये आडवे तिडवे. तर त्याच वेळेला भक्ती तिकडनं जात असताना लांबूनच पाहते, हा तर जयवंत गाडीखाली पडलाय आणि आता याला उचलायला हवं. तर बबन्या म्हणतो काही गरज नाही, बेवडा आहे तो, पडू दे त्याला, सकाळी सकाळी पिलाय ना. तर एवढ्या सकाळी का पिलाय ते जाऊ दे, पण आपल्या कृष्णाचा नातेवाईक तो, त्याची काळजी घ्यायला हवी. तो कसाही वागू दे रे, पण आपण आपली माणुसकी नको न सोडायला. तो इतकी हेल्प इंग्रजीमध्ये बोलतोय बघा, दारू पिलो इंग्लिश पण बोलतो. तर इंग्रजीमध्ये बोलतोय, तर इथे बबन्या म्हणतो मरू दे याला, चल. पण आपल्या भक्तीला त्याची फार किव आली आहे, तर त्याला भक्ती म्हणू लागते की नको रे असं करू, कर ना मदत, चल बरं आपण दोघंजणं मदत करूया. आता ह्या भाऊची गाडी उचलून त्याला घरी पोचवण्याचा निर्णय भक्ती आणि बबन्याने घेतला आहे. तर पुढे जो ट्विस्ट आहे तो पुढेच पाहायला मिळणार काय होतंय. आता इकडे पूजेची तयारी झाली, पूजाबाई बसली पण पूजेला. त्या दोघांच्या उपरण्याची आपल्याला गाठ मारायची, तर ती मारणार कोण. गुरुजींनी हा मानसुद्धा ह्या कृष्णालाच दिला आहे, याचंसुद्धा पोट दुखणं. तरी आपली कृष्णा गाठ बांधायला साडीचं पदर मागते. पूजा आढळरावांकडे पाहते, त्यांना घाबरून का होईना इथे तिने पदराचं टोक दिले बांधण्यासाठी कृष्णाच्या हातात. तिने दोघांची छानशी गाठ मारली आहे. आता आपल्या इथं सुरुवात झाली सत्यनारायण पूजनाची आणि छान प्रकारे इथे पूजा सुरू झालेली असते. इथे खूप छान तयारी आपल्या कृष्णाने करून पण ठेवलेली असते. दोघांची पूजा चालू असताना गुरुजींना काही मदत हवी असते, तेव्हाही ते सतत कृष्णालाच हाक मारत असतात, कृष्णाकडनं सगळं काही करून घेत असतात. बाकीच्यांच्या चेहऱ्यावरती वाकडे तिकडे चेहऱ्यांचे रंग, उडालेले रंग सगळं काही पाहायला मिळतं. कृष्णाचं कौतुक मात्र आता कोणाला सहन होतं आणि कोणाला नाही हे तर पुढे गेल्यानंतरच समजणार. आणि पूजेचं फळ कोणाला मिळतं आहे आणि कोणाला नाही हे आपल्याला पुढेच पाहायला मिळणार आहे. आता इथे आपण पाहतोय गुरुजी छान प्रकारे पूजा करतात आणि पूजा झाल्यानंतर आता वेळ येते ती प्रसादाची. प्रसाद पण इतका सुंदर बनवलेला असतो. प्रसादाची चव पाहताच गुरुजींनी कौतुकाने म्हणालेलं असतं की खरंच प्रसाद पण खूप सुंदर बनला आहे, कृष्णा तू खरंच ऑलराऊंडर. आता आपल्याला इथे प्रोमो पाहायला मिळणार आहे. प्रोमो जरा इंटरेस्टिंगच आहे, कारण ह्या सासूसुनांच्या जोडीने नवीन प्लॅन करून पूजाला चांगलंच अडकवलं आहे. आता पुढचा प्लॅन असा आहे की आता पहिली रसोई म्हणजे आपण पहिल्यांदाच किचनमध्ये नवीन नवरी काहीतरी बनवणार. आता तिने स्वयंपाक बनवायचा आहे, गोडाधोडाचं काहीतरी बनवायचं आहे, असा जो काही प्लॅन आहे तो आढळरावांना सांगितला जातो. तर आढळराव म्हणतात आपल्या सुनबाईंना याविषयी बोलायचं म्हणजे त्या तर आपल्या हुसकान अंगावरच येतील. तर हा निरोप आपल्या माधवकडनं नोकराकडनं तिच्यापर्यंत पोचवून द्या. आता नोकर जाऊन सांगतो. आता तिने करायला नकार दिलेला असतो. थोड्याच वेळा नवरा बायकोमध्ये बोलणं होतं, मग ती स्वयंपाक बनवते आणि सगळ्यात पहिले शिरा बनवते. शिरा मात्र खारट झाला आहे. चला, जो काही ट्विस्ट आपल्याला पुढे पाहायला मिळणार तो तर खूपच हास्यास्पद असणार आहे आणि झालेली पूजेची फजिती पण पाहायला आवडणार. चला तर मग आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.